नमस्कार, मी कल्पना. नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. जे आपले वाटाणे असतात ना, सुका वाटाणा, तो मी रात्री भिजत घातला होता आणि तो आहे ना आपल्याला वाटाणा ग्रेव्हीची भाजी बनवायची. याच्यासाठी ना आपल्याला अजिबात वाटण वगैरे करायचं नाही, झटपट होते आणि चवीला पण अप्रतिम लागते. नेहमीच वाटणाच्या भाज्या आहे ना, त्या पण कंटाळा येतो खाऊन, तर अशा पण करायच्या कधीतरी. चला, कुकर ठेवलेल्या कुकरमध्ये ना आता थोडंसं तेल घालून घ्यायचं. आता आवडीनुसार तेल घालायचं बरं का तुम्ही. आता कसं प्रत्येकाच्या तेलाची पण आवड असते, किती घालायचं किती नाही. आता तेलाचे आम्ही जास्त खातच नाही, त्याच्यामुळे थोडं तेल घातलं, जिरं मोहरी घातली आणि त्याच्यामध्ये ना कांदा घालून घेतला आहे. कांदा पण परतून घ्यायचा. आणि आज मी तुम्हाला आहे ना सांगणार आहे की माझ्या ज्या लॉंग व्हिडिओ येतात ना, तर त्यांचा टाईम मी ठेवलेला आहे बरोबर 1:30 वाजता, दुपारचे 1:30 वाजता. थोडंसं आलं लसूणची पेस्ट घातली, खलबत्त्यातच कुटून घेतली ती. आणि संध्याकाळी पण आहे ना, समजा नाही 1:30 वाजता माझी रेसिपी तुम्हाला आली किंवा माझा व्हिडिओ तुम्हाला आला नाही, तर मग 4:30 वाजता माझा व्हिडिओ तुम्हाला येत राहील. हा टायमिंग ठेवलेला आहे मी, दुपारी 1:30 वाजता आणि संध्याकाळी 4:30 वाजता. याच्यामध्ये केव्हा पण येईल. कढीपत्ता पण घालून घेतला, टोमॅटो पण घालून घेते आणि थोडंसं आहे ना, हे जास्त थोडंसं असं मॅश करून घ्यायचं छान असं, म्हणजे त्याचं पाणी झालं पाहिजे, म्हणजे याची ग्रेव्ही अशी छान लागते. थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये, म्हणजे मिठाने काय होतं, पाणी पण सुटतं कांदा आणि टोमॅटोला आणि लवकर तळल्या जातो कांदा टोमॅटो. आता इथे बघा, मी सुके मसाले घेतले काढून. आता तुमच्या घरामध्ये जे असेल ते घालायचे. घरगुती काळा मसाला आहे, धना पावडर आहे, थोडासा गरम मसाला आहे आणि थोडासा छोले मसाला आहे, लाल मिरची पावडर, हळद आहे. इतकं मी घालून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपल्याकडे जे असतात ना मसाले, ते घालायचे. पण याच्यामध्ये ना छोले मसाला थोडासा आवर्जून घालायचा, छान लागतं. कोथिंबीर थोडीशी घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊ. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाले जळती नाही आणि मसाले पण छान शिजतात आणि छान ग्रेव्हीला पण दाटसरपणा येतो, म्हणजे ग्रेव्ही शिजते त्याच्यामध्ये. हे बघा, सुंदर अशी. आणि काय आपल्याला वाटणाची पण गरज नाही पडत, एवढी छान होते भाजी. हे बघा, चला मिक्स करून घेतलं आहे. आणि जो आपला सुका वाटाणा असतो ना, तो मी रात्री भिजत ठेवला का, आता तो पण घालून घेते. हे बघा. आणि त्याच्यानंतर बटाटा घेतलेला आहे मी, तो पण आहे ना चिरून आणि धुवून घेतला आहे. चपातीसोबत खा, भातासोबत खा, सुंदर लागते. हे बघा. चला, रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला, आजपासून माझे व्हिडिओ तुम्हाला रोज 1:30 वाजता येतील दुपारचे, किंवा दुपारून नाही आले तर संध्याकाळी 4:30 वाजता माझे लॉंग व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहे. म्हणजे मी त्याच वेळेस टायमिंग ठेवलेला आहे आता. चला, इथे संपूर्ण आपली रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद.